नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्या अगोदर सुद्धा आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेलाच होता. त्यामध्ये जर पाहिलं तर अतिवृष्टी अनुदान 2024 करिता काही जिल्ह्यांचं अनुदान मिळालेलं होतं आणि काही शेतकऱ्यांचं जे काही राहिलेलं होतं बाकी, त्या संदर्भातील सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक जी-आर निर्गमित करून सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे किंवा पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल किंवा शेतजमिनीचं नुकसान झालेलं असेल, त्यांच्यासाठी जो काही निधी वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. टोटल एकूण जर पाहिलं तर विभागांतर्गत जे काही नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, पुणे विभाग असेल, यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते आणि त्यांची बाधित संख्या वगैरे सांगण्यात आली होती आणि टोटल अनुदान जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर 29,25,61,00,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी कोणत्या जिल्ह्यासाठी किती देण्यात आलेला आहे, हे सविस्तर आपण लगेच पाहणार आहोत. पाहू शकताय तुम्ही स्क्रीनवर. असा जी-आर 25 फेब्रुवारी 2025 रोजी काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये प्रपत्र जोडण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पाहू शकताय तुम्ही स्क्रीनवर. एकूण जर पाहिलं तर नाशिक विभागासाठी फक्त जळगाव जिल्हा निवडण्यात आलेला आहे. जून ते जुलैमध्ये झाली होती याच्यामध्ये अतिवृष्टी आणि त्याच्यासाठी जर निधी जर पाहिलात तुम्ही तर 13,01,000 एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुणेमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सातारा याच्यामध्ये सविस्तर पुण्यामध्ये जून, जुलै, ऑगस्टमध्ये, सातारामध्ये ऑगस्टमध्ये, त्यानंतर सांगलीमध्ये जुलै ते ऑगस्ट याच्यामध्ये झाली होती अतिवृष्टी. कोल्हापूरमध्ये जूनमध्ये आणि सातारामध्ये परत सप्टेंबरमध्ये झाली होती. असं संपूर्ण पाहिलं तर पुण्यासाठी 32,00,000 रुपये प्लस पुण्यासाठी परत पुणे आणि सातारासाठी 4,00,000 रुपये, सातारासाठी त्यानंतर जर पाहिलं तर सांगलीसाठी 65,000 रुपये प्लस 17,000 रुपये, कोल्हापूरसाठी 1,30,000 रुपये आणि सातारासाठी परत 27,000 रुपये असे मिळून पुणे विभागासाठी एकूण 59,32,000 एवढे रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर नागपूर विभाग आहे. नागपूर विभागासाठी गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि चंद्रपूर अशा जिल्ह्यासाठी मंजूर आहे. गडचिरोलीसाठी जून ते जुलैमध्ये आहे. वर्ध्यासाठी जून ते जुलै, चंद्रपूर जून ते जुलै आणि ऑगस्ट ते सप्टेंबर आणि नागपूरसाठी जर पाहिलात तर जुलैमध्ये असा एकूण बाधित शेतकरी झालेले आहेत. त्याच्यामध्ये 8,049 शेतकरी आणि नागपूर विभागासाठी एकूण रक्कम जर पाहिली तर पाहू शकता शेवटच्या रकण्यामध्ये गडचिरोलीसाठी 11,55,000 रुपये, वर्धासाठी 1,79,14,000 रुपये, चंद्रपूरसाठी प्रथमतः 7,48,89,000 रुपये आणि नंतर चंद्रपूरसाठी 16,44,000 रुपये, नागपूरसाठी 1,42,74,000 रुपये असा मिळून 10,98,76,000 एवढा निधी नागपूर विभागासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पुढचा विभाग आहे अमरावती विभाग. अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम यांच्या ह्याच्यामध्ये जून ते जुलै यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. अमरावतीमध्ये 35,83,000 रुपये, अकोलामध्ये 50,000 रुपये, यवतमाळमध्ये पाहिलं तर 58,42,000 रुपये, बुलढाणामध्ये 3,36,71,000 रुपये आणि वाशिममध्ये 2,87,000 एवढा एकूण अमरावती विभागासाठी 4,34,33,000 एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर यांच्यामध्ये परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड यांच्यामध्ये निधी वितरित करण्यात येणार आहे. परभणीमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर, लातूरमध्ये सप्टेंबरमध्ये, हिंगोलीमध्ये सप्टेंबर, धाराशिव सप्टेंबर आणि नांदेड सप्टेंबर याच्यामध्ये परभणीसाठी 3,67,23,000 रुपये, लातूरसाठी फक्त 14,000 रुपये आहे. 3 शेतकरी बाधित आहेत आणि एकूण क्षेत्र जर पाहिलं तर 0.30 आहे.
त्याच्यानंतर हिंगोलीमध्ये 6,64,91,000 रुपये, धाराशिवसाठी 2,61,000 रुपये आणि नांदेडसाठी 2,85,03,000 रुपये. असा एवढा निधी छत्रपती संभाजीनगरसाठी एकूण 13,20,19,000 एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. असा मिळून एकूण एवढ्या विभागांसाठी संपूर्ण राज्यामध्ये 29,25,61,000 एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. सर्वात जास्त जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये हिंगोलीसाठी सर्वात जास्त देण्यात येणार आहे. त्यानंतर परभणी असा निधी देण्यात येणार आहे जास्त, आणि त्यानंतर मग नागपूरमध्ये जर पाहिलं तर चंद्रपूरला आहे 7 कोटीच्या आसपासचा. अशा पद्धतीने हा निधी देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने जर पाहिला तर संपूर्ण राज्यामध्ये एवढा निधी वितरित करण्यात आलेला, मंजुरी देण्यात आलेली आहे. हा निधी जे काही लाभार्थी वगैरे पात्र असतील त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर हे डायरेक्टली डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे छोटंसं एक अपडेट होतं, ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.